रेडी। नमस्ते दोस्तों, जी हाँ, मैं हूँ जनता का दोस्त और आपका होस्ट आशीष चौधरी। और आज हो रहा है मोर्चा मनसे का। जी हाँ, आप देख सकते हैं मेरे पीछे बोर्ड लगा हुआ है। नितिन सरदेसाई साहब आज यहाँ पे आने वाले हैं। टाटा के ऊपर एक बड़ा बम जैसा गिरने वाला है। अब ये बम क्या होता है, आगे की धारणाएं हम आप तक पहुँचाते रहेंगे। आइए, बने रहिए हमारे साथ। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड यांचा टाटा कंपनीवर धडक मोर्चा। हो उठा 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 आभाळ फाटले, हो उठा 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 आभाळ फाटले, पडव्याच्या आगीन रानसार पेटले। नावाशेवडी ब्रिजचे काम सुरू होऊन आज वर्ष उलटून गेले। या प्रकल्पामुळे आपला सर्वांचा पारंपरिक मच्छीमारी व्यवसाय जवळजवळ संपुष्टात येणार आहे। अशा वेळी आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या मागण्या कंपनी प्रशासनाकडे मांडल्या आहेत, परंतु आज वर्ष उलटून देखील मुजोर कंपनी प्रशासन आपल्याला अंधारात ठेवून प्रकल्प पूर्ण करण्यास अधिक प्राधान्य देत आहे। हे आपण सर्व प्रकल्पग्रस्त जाणून आहोत। यावेळी या सर्वांना प्रकल्पग्रस्तांची ताकद दाखवणे अत्यंत महत्त्वाची गरज आहे। म्हणूनच बुधवार दिनांक 18 नोव्हेंबर 2020 सर्व महाराष्ट्र सैनिकांनी मोर्चाच्या ठिकाणी सर्वांनी उभं राहावे। नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा। नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा। नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, अरे कवा दिल से मनसे मनसे, अरे कवा दिल से मनसे मनसे, अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। और नितिन सरदेसाई साहब का आगमन। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा। माननीय नेते नितीन सरदेसाई साहेब यांचा या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। तेव्हा सहनगरी आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा। आमचे अतिशय चांगले असे पोलीस प्रशासनामध्ये संबंध आहेत। पोलीस प्रशासनाचे अधिकारी प्रत्येक आंदोलनामध्ये आम्हाला मदत करतात, परंतु त्यांनी यावेळी आम्हाला अनेक वेळा सांगितलं की हा मोर्चा तुम्ही काढू नका, तुम्ही या प्रशासनाची चर्चा करा। परंतु गेले दीड 2 वर्ष या तथाकथित कमिटीने जे काही चर्चेने इथल्या प्रकल्पग्रस्तांची वाट लावलेली आहे ते पाहत असताना आम्ही त्यांना सांगितलं का मोर्चा निघणं किती जरुरी आहे। आणि म्हणून आज आमचे नेते माजी आमदार सन्माननीय नितीन सरदेसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा
इथे निघालेला आहे. या भुजबळ प्रशासनाला आम्ही आता या सर्व प्रश्नासंदर्भात जाब विचारणार आहोत. गेल्या 2017 साली जेव्हा हे अधिसूचना याची निघाली, या प्रकल्पाची साधारणतः त्यावेळी प्रकल्पग्रस्त होते 13,097 लोकांनी इथे नोंदणी केली की आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत, आमची जमीन आमची मच्छीमारीचं साधन इथे पूर्णपणे नष्ट होणार आहे आणि आम्ही बेकार होणार आहोत. आमचं पुनर्वसन करा, आम्हाला मोबदला द्या. आणि त्यासाठी 13,000 लोकांनी नोंदणी केली. 17 उजाडलं, 18 आलं. 18 मध्ये जवळपास 13,000 लोकांनी नोंदणी करून ती स्फुटिनीकरणासाठी जेव्हा ते दाखले गेले, MMRDच्या अधिकाऱ्यांनी ते फिशरीज डिपार्टमेंटकडे पाठवले. मंडळी, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, माझे पोलीस प्रशासन काही अधिकारी भाषण ऐकत असेल तर त्यांनी कृपया ऐकावं. परवा मी सांगितलं त्यांना की साहेब मी स्टेजवर सांगेन, जशी लोकसभेची निवडणूक लागली 19ची, या प्रकल्पग्रस्तांमधले 13,000 मधनं कट होऊन फक्त 6,900 प्रकल्पग्रस्त कट झाले. सगळ्यांना आश्चर्य वाटले, कसे काय कट झाले, नुकसान भरपाई यांची गेली कुठे? लोकसभेला जेवढे उमेदवार उभे राहिले या सर्व पक्षीय कमिटीमधले सगळ्यांनी, मग शेवटी ते कंपनी काय स्वतःच्या खिशातले देणार आहे का? मग प्रकल्पग्रस्तातले काही प्रकल्पग्रस्तांचे 6,900 लोकांना कट केलं. त्यांना सांगितलं की तुम्ही बसत नाही, पात्रते यादीत बसत नाही. राहिलेल्या 6,300 लोकांना पण 60% पहिल्या वर्षात नुकसान भरपाई देण्याचा कबूल केलेला असताना सुद्धा 19 उगवल्यानंतर पण त्यांना 30% सुद्धा नुकसान भरपाई दिलेली नाही. आणि त्याच्यानंतर या प्रकल्पग्रस्तांच्या दुर्दैवाने पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आल्या. निवडणुका विधानसभेच्या आल्यानंतर पुन्हा एकदा या 6,300ची यादी अर्धी झाली आणि आतापर्यंत फक्त 1,399 लोकांना नुकसान भरपाई मिळाली. 13,097 प्रकल्पग्रस्तांपैकी फक्त 1,399 लोकांना नुकसान भरपाई मिळालेली आहे आतापर्यंत. उरलेले 12,000 लोक, साधारणतः 11,000-11,500 लोक अजूनपर्यंत वंचित आहेत. आम्ही करतो, आम्ही देतो, 8 महिने काही झालं नाही. जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा आयोजित केला, इथले अधिकारी कोणाच्या तरी कॉम्प्लेक्सवर भेटले. आता 10 दिवसापूर्वी नवीन यादी बनवली, 300 लोकांची त्वरित एक यादी बनवली. तुम्ही प्रकल्पग्रस्त म्हणून फायनल झालेले आहेत, तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये पैसे मिळतील. कारण काय की तुम्ही मोर्चाला कोणी जाऊ नका. हे 300 लोक तुम्हाला मिळाले पुढच्या आठवड्यात का अजून पुढच्या 200 लोकांची यादी तयार करतो. या सर्व 17 गावातल्या लोकांना संभ्रमित करण्याचं काम इथली तथाकथित सर्वपक्षीय कमिटी करत आहे. आम्ही विकासाच्या विरोधात आहोत. आम्हाला या भागामध्ये चांगले रस्ते पाहिजेत, चांगले पूल पाहिजेत, सगळं झालं पाहिजे, वाहतूक सुरळीत झाली पाहिजे, अंतर कमी झालं पाहिजे. परंतु इथे येणारे पूल किंवा रस्ते जर इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या थडग्यावर उभे राहणार असतील, त्यांना जर दिवसधडीला लावणार असतील तर हे प्रकल्प नाही झाले तरी चालतील. ही मनसेची भूमिका आहे. आम्ही आतमध्ये गेल्यानंतर अधिकाऱ्यांना सन्मान्य सरदेसाई साहेब जे काही सांगायचं ते सांगणारच आहेत. आम्ही सगळे त्यांचे डॉक्युमेंट्स जमा केलेले आहेत. आम्ही इथपर्यंत आलो ते काय ढोबल याच्यावर बोलणार नाहीत. परंतु जे काय पुढे होणार आहे त्याचा गंभीर इशारा आज मी जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला देतोय की जर या प्रकल्पांनी, या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी रीतसर भूमिका घेऊन या तथाकथित कमिटीला बाजूला सारून जर प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला नाही तर येत्या काही दिवसात अतिशय उग्र आंदोलन केलं जाईल या कंपनीच्या विरोधात. त्याची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी एवढीच माझी विनंती आहे. आणि पुन्हा या सर्व आंदोलनाचा आता आपण भेटल्यानंतर जे काय फलित निघेल ते तुम्हाला समजेल. पण त्याच्यानंतर काही दिवसांनी जर आपल्याला निर्णय योग्य झाला नाही तर मोठ्या आंदोलनाची आपल्याला तयारी करायला लागेल. धन्यवाद. सर, आपलं काय म्हणणं आहे या आंदोलनाबद्दल? सर, एक तर हा प्रकल्प जो आहे
हो सर. त्याच्यामध्ये प्रकल्प बाधित मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं जे कॉम्पेन्सेशन मिळायला पाहिजे होतं, नुकसान भरपाई, ती अजूनपर्यंत मिळाली नाही. त्याच्यामध्ये वेळोवेळी वेगळी कारणं देऊन ती अधिकाधिक पुढे ढकलण्याचा प्रशासनाचा आणि सगळ्यांचा प्रयत्न दिसतोय. तर त्या प्रकल्प बाधितांसाठीचा हा मोर्चा काढलेला आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर याच्यावरती तोडगा निघेल अशी मला खात्री आहे. आणि जर तो निघाला नाही तर मनसेच्या पद्धतीने याच्या पुढचं आंदोलन अधिकाधिक उग्र आम्हाला करावं लागेल. खूप खूप धन्यवाद सर. आपल्या बरोबर आहे आता रायगड जिल्हा अध्यक्ष मनसेचे. तर साहेब, आजचा जो मोर्चा आहे, जो हा मोर्चा आपण घेऊन जात आहेत टाटा च्या इलेक्ट्रिसिटी याच्यावरती, तर ह्याच्या पाठीमागे, मोर्चाचा पाठीमागेचा उद्देश काय आहे? आजचा जो आज मोर्चा आपण आयोजित केलेला आहे तो प्रामुख्याने इथल्या प्रकल्पग्रस्त मच्छीमार जे बांधव आहेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आजचा मोर्चा आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेने आयोजित केलेला आहे. सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेलंच आहे की जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे आपण अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. इकडे गेले 4 वर्ष म्हणजे 17, 18, 19, 20 पासून जे पॅकेज मच्छीमारांसाठी जाहीर केलेलं आहे त्याची अंशतःसुद्धा अंमलबजावणी झालेली नाही. काही कागदपत्रं आमच्याकडे इथल्या स्थानिकांनी, बंधू भगिनींनी आणून दिली. त्यानुसार असं दिसून येते की इकडे जवळपास आजच्या घडीला 80% जे काय अनुदान आहे ते प्रकल्पग्रस्तांना पोचायला पाहिजे होतं आणि 13,000 प्रकल्पग्रस्तांनी नोंदणी केल्यानंतर पण आत्ता 2 वर्षापूर्वी फक्त त्याचे 6,500 प्रकल्पग्रस्त शिल्लक राहिले. त्याच्यानंतर आत्ता जे आम्ही कागदपत्राची पाहणी केली त्याच्यामध्ये फक्त 1,399 लोकांना त्याचा मोबदला मिळाला आहे, तो पण अंशतः रूपात, म्हणजे 60% पण नाही. मला सांगा, जे पॅकेज इथल्या स्थानिक सर्वपक्षीय कमिटीला सोबत घेऊन MMRDने बनवलेलं होतं त्याची अंमलबजावणी जर झाली असती तर आजचा मोर्चा काढायची गरज लागली नसती. परंतु सगळीकडे असंतोष आहे. आमचे कार्यकर्ते गावोगाव फिरले. प्रत्येक गावामध्ये खुशीने लोक सांगायला येतात की आम्हाला काहीच भेटलं नाही, आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत, आम्ही सगळे पेपर जमा केलेत, आम्ही सोसायटीमध्ये नोंदणी केली, आम्ही ग्रामपंचायत मार्फत नोंदणी केली, आम्ही सन्मान्य तहसीलदार साहेबांकडे नोंदणी केली, तरी पण यांना जर मोबदला मिळत नसेल तर मग ह्या लोकांनी कोणाकडे जावं? आणि ज्यांच्याकडे जायला पाहिजे ते जर सर्वपक्षीय कमिटी घेऊन बसले असतील आणि ते जर या प्रकल्पाची पाठराखण करत असतील तर मग नाईलाजाने इथला सर्व प्रकल्पग्रस्त संघटित होऊन महाराष्ट्र नॉर्मल सेनेकडे आला आणि आम्ही या अन्यायाला त्यांच्या वाचा फोडण्यासाठी आज सन्मान्य सरदेसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली मोर्चा जो आज आयोजित केलेला आहे तो आम्ही आता प्रशासनाला आज विचारणार आहोत या संदर्भात की हे कितपर्यंत चालणार आहे, याची अंमलबजावणी प्रकल्पग्रस्तांना न्याय कधी मिळणार आहे. आणि जर त्यांच्याकडनं काही ठोस भूमिका मिळाली नाही तर हा प्रकल्प जसा जे तसा राहिला तरी चालेल. आम्ही अतिशय कडक अशी भूमिका या प्रकल्पाच्या विरोधात भविष्यात घेणार आहोत. साहेब, नेहमी असा बघितला जातो की मनसे एकदम प्रचंड भूमिका घेते. आता आपण बघू शकतायत किती पोलीस कर्मी इथे लागलेले आहे. मी कव्हरेज करत आलो आहे आणि जर ह्याचा पुढे न्याय नाही मिळाला तर आपली काय भूमिका आणि कशी भूमिका असणार? मी सांगितलं ना की हा प्रकल्प रद्द झाला तरी चालेल, थांबला तरी चालेल, परंतु प्रकल्पग्रस्तांच्या पोटावर पाय देऊन किंवा त्यांचे संसार उद्ध्वस्त करून झालेला विकास आम्हाला मान्य नाही. आम्ही विकासाच्या विरोधात नाही. या भागाचा विकास झाला पाहिजे, रस्ते झाले पाहिजेत, ब्रिजेस आले पाहिजेत, अंतर कमी झालं पाहिजे. परंतु हे सर्व करत असताना जर इथला प्रकल्पग्रस्त भरडला जात असेल किंवा देशोधडीला लागणार असेल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही. धन्यवाद साहेब. जय हो! सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो!